आणि वर्षभरामध्ये तूर डाळीच्या दरामध्ये तब्बल 40% घसघशीत वाढ झाली आहे। त्यामुळे घाऊक बाजारात प्रति किलो डाळीचे भाव हे 170 रुपयांपर्यंत गेले होते। मुगाची डाळ आणि चण्याची डाळ महागल्यामुळे सर्वसामान्यांच्या जेवणामधनं या डाळी कमी झाल्या किंवा त्या गायबच झाल्या होत्या। मात्र आता नवीन माल येणार असल्यामुळे तूर डाळ 20 रुपयांनी स्वस्त झाली आहे। मुगाची डाळ 10 रुपयांनी कमी होते आहे। चण्याची डाळ, उडदाची डाळ आणि मसुराची डाळ यांचेही दर स्थिर असतील असं व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे। मध्यंतरीच्या काळात डाळींचे दर गगनाला भिडले होते। आता मात्र हे दर काहीसे नियंत्रणात येतात। तूर डाळ 20 रुपयांनी स्वस्त होऊन ती 150 रुपये प्रति किलो पर्यंत आली आहे। तर मुगाची डाळ 108 रुपये आणि चण्याची डाळ 70 रुपये प्रति किलो। मसूर आणि उडीद डाळ यांचे दर स्थिर आहेत। जुलैमध्ये तूर डाळीचे दर हे 140 रुपये प्रति किलो पर्यंत गेले होते। तर ऑक्टोबर महिन्यात तुरीची डाळ 162 ते 170 रुपयांपर्यंत महागलेली होती। तर किरकोळ बाजारामध्ये त्याची विक्री 180 ते 190 एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।